उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे। सत्तेत सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका। पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजितदारांची माहिती। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागले। अजितदार आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर। माझ्याकडे समित सोबतच्या भेटीचे व्हिडिओ। अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती। अनिल देशमुखांनी बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो। त्यांनी मदत करण्याची विनंती केली। याच्याशी फडणवीसांचा संबंध नाही, समित कदम यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंकडून पुण्यातील निंबजनगरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी। सरकारनं नुकसान भरून दिलं पाहिजे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी होणार। ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने पदकाचं खातं उघडलं। नेमबाजीत भारताच्या 22 वर्षीय मनू भाकरला कांस्य पदक। 221.7 गुणांसह मनू भाकरनं कांस्य पदकावर नाव कोरलं। श्रीलंकेच्या महिला संघाने प्रथमच आशिया चषकावर नाव कोरलं। भारताविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने 8 विकेट्सनं विजय मिळवला। सांगली जिल्ह्यातील शाळा उद्यापासून नियमितपणे सुरू। जिल्ह्यातील फक्त 9 शाळा बंद राहणार। शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची माहिती। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पूरस्थिती कायम। नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर। पुण्यातील पानशेत धरण 95% भरलं। धरणातून मुठा नदीत 7688 क्युसेकनं विसर्ग सुरू। जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूरमधील झरपट नदीला पूर। पुराच्या पाण्यात कार वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। सुदैवानं कारमधील दोघांचाही जीव वाचला। नागपुरातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला। ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती। वाहून गेलेल्या ट्रकचा शोध सुरू। भंडाऱ्यातील खातरोड मार्गावर अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम।